संस्कृती परंपरेला उजाळा देण्यासाठी खानदेशी महोत्सवाचे आयोजन। खानदेशी लोक नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकशी एकरूप होतात। मात्र खानदेशी अन्न पदार्थांची, खाद्याची संस्कृती परंपरा ही आजही प्रत्येक खानदेशी घरात टिकून आहे। पुढील पिढीला खानदेशी संस्कृती कळाली पाहिजे। खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा देण्यासाठी खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। संस्कृती परंपरा टिकली तरच धर्म टिकेल, धर्म टिकला तरच देश टिकेल, असे प्रतिपादन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांनी केले। आमदार सीमाताई हिरे यांच्यातर्फे खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा मिळावा या हेतूने नाशिकमधील ठक्कर डोम येथे 5वा खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। यावेळी सीमाताई हिरे बोलत होत्या। आमदार हिरे म्हणाल्या, 4 दिवसीय खानदेश महोत्सवाचे 100 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे। या महोत्सवात खानदेशी वांग्याचे भरीत, पिठले, पुरणपोळी, वरणबट्टी, हिरव्या मिरच्यांची भाजी असे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात येणार आहे। खानदेशी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खानदेशातून देखील लोक इथे येतात। सकाळी 9 वाजता शोभायात्रेने खानदेश महोत्सवाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आदिवासी नृत्य, वेशभूषा, बाल शिवाजी, हनुमानजींचे नृत्य, शिरपूर येथून आलेले ढोल पथक या सर्व गोष्टींमुळे महोत्सवात रंगत भरली। अजय बिरारी यांच्या माध्यमातून साहित्यिक या ठिकाणी कविता, गोष्टी, कथा सांगण्यासाठी आले आहेत। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी म्हणाले, खानदेशी भाषेत लिहिलेले साहित्य अतिशय गोड, रसाळ आहे। खानदेशी भाषेत लिहिलेले रामायण देखील अतिशय गोड आहे। यामुळे या महोत्सवात खानदेशी साहित्याचे मंथन होणार हे निश्चित। यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, महेश हिरे, नगरसेवक अलका अहिरे, प्रतिभा पाटील, श्याम बडोदे, सलीम मामा शेख, भाजप सरचिटणीस नाना शिलेदार, रामदास वाघ, एराणी भाषेच्या अभ्यासक उषाताई सावंत, सुभाष अहिरे, सुरेश पवार, हर्षवर्धन बोराडे, शिरपूरचे धीरज चौधरी या सर्वांसह हजारो खानदेशी प्रेमी उपस्थित होते।